नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। विद्यार्थी मित्रो, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। मित्रहो, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल, त्याचबरोबर बँकिंग असेल, अगदी ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत केले जाते। यापूर्वी आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना अलंकारिक शब्दांचा विचार केलेला होता। त्यामध्ये आपण पाहिलं होतं गंडांतर, भीतीदायक संकट, पर्वणी, अतिशय दुर्मिळ संधी, त्याचबरोबर खेटराची पूजा, अपशब्दाने खरडपट्टी काढणे, पुतना मावशी, दिसायला वरवर सुंदर, अंतर्मनातून कपटी स्त्री, इनमिन 3.5, अतिशय अल्प प्रमाणातील लोक, अशा पद्धतीने एक ना अनेक जवळजवळ 100 ते 125 शब्द आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले होते। आजचा आपला घटक आहे शब्द प्रकारामध्येच समानार्थी शब्द। काय आहे? समानार्थी शब्द। मग आता पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, त्याचबरोबर PSI STI असेल, कोणतीही प्रश्नपत्रिका पहा, एका गुणांसाठी 1 मार्काच्या तयारीसाठी तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेले असतात। तुमची एकही प्रश्नपत्रिका अशी नसेल की त्यामध्ये समानार्थी शब्दावरती प्रश्न विचारलेला नाही। मी काय केलेलं आहे की आत्तापर्यंत ज्या काही पोलीस भरतीच्या परीक्षा वगैरे झाल्या, मग त्याच्यामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, मुंबई असेल, हे जे काही जिल्हे आहेत, या जिल्ह्याच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचबरोबर सरळ सेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे जे शब्द विचारलेले होते तेच शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत। आणि मग याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो? समजा तुम्हाला दिलं जाईल अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काय शब्द दिला? अनल। मग तुम्हाला पर्याय दिले जातील वारा, विस्तव, त्याचबरोबर समुद्र, त्यानंतर चंद्र। मग तुम्हाला माहित पाहिजे अनल म्हणजे विस्तव आणि अनिल म्हणजे वारा, बरोबर आहे की नाही? परत विचारलं जाईल तुम्हाला, एखादा दुसरा शब्द दिला जाईल की शशांक हा कोणाचा समानार्थी शब्द आहे? सूर्याचा आहे, चंद्राचा आहे, समुद्राचा आहे की नदीचा आहे? मग तुम्हाला माहित पाहिजे शशांक म्हणजे चंद्र। मग यासारखे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात आणि म्हणून या प्रश्नांची एका गुणाची तयारी करण्यासाठी, कारण मित्रहो, हा मराठी व्याकरणावर 25 प्रश्न आहे। 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात, परंतु जवळजवळ 18 ते 20 गुण सर्वच जण पाडतात, परंतु जे 20च्या पुढे जातील ते मेरिट लिस्टला येत असतात। आणि म्हणून आता आपण पाहतोय समानार्थी शब्द। मराठी भाषेत एकाच शब्दासाठी त्याच अर्थाचे अनेक शब्द असतात, त्यास समानार्थी शब्द असे म्हणतात। त्यामुळे आपल्याला आशयाचा अर्थ समजतो व समानार्थाचे शब्द आपल्या शब्दसंपत्तीमध्ये काय करत असतात? भर टाकत असतात। कारण तुम्हाला कल्पना आहे की मराठी भाषा ही संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, महाराष्ट्री आणि त्यानंतर कोणती झालेली आहे? मराठी झालेली आहे। आता याचा विचार करत असताना चला तर आपण सुरुवात करूया समानार्थी शब्दाला। आता समानार्थी शब्दाला सुरुवात करत असताना पहिला शब्द आहे अश्व। आता अश्व कोणता शब्द आहे? तत्सम शब्द आहे। तत्सम म्हणजे काय? जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले त्या शब्दांना काय म्हणायचं? तत्सम शब्द। आता घोडा हा शब्द कोणता आहे? तद्भव शब्द। तद्भव म्हणजे काय? जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झाला, परंतु मराठी भाषेमध्ये काय आहे? शब्दांचं मिश्रण आहे। काही संस्कृत शब्द आहे, काही कानडी आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, गुजराती आहे, हिंदी आहे, असे शब्द आहेत। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे जे काही समानार्थी शब्द, एका शब्दाला पर्यायी शब्द कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे। चला तर पहिला शब्द आहे अश्व। आता अश्व म्हणजे काय? घोडा। हा शब्द सर्वांनाच माहीत आहे, परंतु तुम्हाला हय, त्याचबरोबर तुरंग, तुरगम आणि वारू हे शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ ऐकता पाहता त्यावेळेस काय करायचं? ही व्हिडिओ थांबवायचा आहे आणि तुम्हाला जे शब्द येत नाही त्याचं काय करायचं? वहीवरती ते लिहून घ्यायचं आहे। दुसरा शब्द आहे अरण्य। अरण्य, रान हे माहीत आहे तुम्हाला, वन पण माहीत आहे, जंगल पण माहीत आहे। मग तुम्हाला लिहून कोणते घ्यायचे? कानन म्हणजे जंगल आणि विपिन म्हणजे देखील जंगल। मग तुम्हाला 2 शब्द काय करायचे? तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे। दुसरा आहे आरसा। आरशाला शब्द आहे दर्पण, आदर्श आणि मुकुर। आता दर्पण कदाचित तुमच्या परिचयाचं असेल की दर्पण वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांचं। दर्पण म्हणजे समाजाचा आरसा।
तर इथं तुम्हाला माहीत पाहिजे आदर्श आणि मुकूर हे आरशाला काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर आहे अनिल. अनिल म्हणजे अग्नी, विस्तव, पावक, वन्ही आणि वैश्वानर. तर पावक हा शब्द आहे, हा कसा आहे, विस्तवाला समानार्थी शब्द आहे. हे वैश्वानर देखील तुमचा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला अनलमध्ये पावक आणि वैश्वानर हे दोन नवीन शब्द तुमच्या दृष्टिकोनातून आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. अनिल म्हणजे काय, वारा. मग मारुत म्हणजे वारा, समीर म्हणजे वारा, वायू म्हणजे वारा, वात म्हणजे वारा आणि समीरण शब्द आहे. काय आहे, समीरण. समीरण म्हणजे वारा. हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पुढे आहे काय, आई. आई म्हणजे काय, साप, सर्प, भुजंग आणि व्याल. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, आई म्हणजे साप. पण व्याल शब्द माहीत होता का, नव्हता. व्याल म्हणजे काय, पिलांना जन्म देणारा. जे सस्तन प्राणी वगैरे असतात त्यांना काय म्हटलं जातं, व्याल म्हटलं जातं. परंतु आई म्हणजे साप. साप पिलांना जन्म वगैरे देतो आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, व्याल म्हटलेलं आहे. पुढे आहे अमृत. आता अमृताला समानार्थी शब्द काय आहे, सुधा आणि पियुष. पियुष शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे काय आहे, अर्जुन. अर्जुन कोणाला म्हटलेला आहे, पार्थ आणि धनंजय. परंतु यापूर्वी परीक्षेला शब्द विचारला होता फाल्गुन. फाल्गुन म्हणजे काय, अर्जुन. त्यानंतर पुढे काय आहे, आकाश. गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण आणि अंतरिक्ष. मग व्योम हा शब्द कशाला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आकाशाला. आभाळ, गगन, अंबर हे तर आपल्याला माहीतच असतं. पुढे काय आहे, आनंद. मोद, तोष, प्रमोद, हर्ष आणि संतोष. तर इथं आनंदाला दुसरा शब्द काय आहे, प्रमोद. आपल्या अकॅडमीचं नाव देखील काय आहे, प्रमोद. प्रमोद म्हणजे काय, आनंद. आणि संतोष म्हणजे देखील आनंद. म्हणजे जे आपल्याला माहीत नाही, जे शब्द आपल्याला येत नाही त्या शब्दांची तुम्हाला नोंद ठेवायची आहे. त्यानंतर पुढे आहे आई. माता, जननी, माय आणि जन्मदा. तर जन्मदा हा जो काही शब्द आहे हा आपल्या दृष्टिकोनातून कसा आहे, वेगळा आहे. ईश्वराला शब्द परमेश्वर, देव, प्रभू, ईश, अलक आणि आनंदघन. आपल्याला लक्षात ठेवायचे अलक. अलकनंदन म्हणजे आनंद देणारा. आनंदघन आनंदाचा सागर असलेला. अशा पद्धतीने घन म्हणजे मेघ, आनंदाचे मेघ. अशा अर्थानं हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. तनुज. तनुज म्हणजे काय, मुलगा, पुत्र, तनय. तनय शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तग, टिकाव, चिकाटी, तराजू, ढग. इच्छा, आशा, मनीषा, अपेक्षा, वासना, आस आणि आकांक्षा, आर्ज. आर्ज शब्द तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचा आहे. इंद्र, देवेंद्र, सुरेंद्र, पुरंदर शब्द आहे. पुरंदर म्हणजे इंद्र. नाकेश शब्द आहे. केश. कोणता शब्द आहे, नाकेश शब्द आहे. नाकेश असा शब्द आहे, लक्षात ठेवायचे, नाकेश. त्यानंतर काय आहे, वासव. मग नाकेश आणि वासव हे दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. ईर्ष्या म्हणजे काय, जळावू वृत्ती. ईर्ष्या म्हणजे जळावू वृत्ती. उतारू, प्रवासी, यात्रिक, यात्रेकरू. उत्कर्ष, वाढ, संपन्नता, भरभराट. एकी, एकोपा, एकता, एकमेळ, एक वाक्यता. एक चित्त, एकाग्र, एक भाव आणि एक ताणता. कपाळ, निढळ, भाल, ललाट आणि निटळ. तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, निटळ आणि भाल. निढळ, निढळ घामाच्या धारा, निढळाच्या घामाच्या धारा. निढळ म्हणजे काय, कपाळ. आणि निटील म्हणजे देखील काय, कपाळ. हे संस्कृत शब्द आहेत, तत्सम शब्द आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिचाच निटील साचा म्हणजे निटील आणि निढळ हे दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्र हो, पुढचा जो काय प्रकार वगैरे आहे तर पुढे काय म्हटलेलं आहे, काळोख. काळोख म्हणजे अंधार. तिमिर, तम. तिमिर घोर अंधारीन. तिमिर घोर. तम म्हणजे अंधार. तम दाटला, अंधार दाटला. कावळा, वायस, एकाक्ष. एकाक्ष म्हणजे एक अक्ष असलेला, एक डोळा असलेला. बुबुळ दोन दिसतात पण डोळा मात्र कसा आहे, एक आहे. काक म्हणजे कावळा. काळजी, चिंता, फकिरी, विवेचना, कळकळ. कासव, कर्मट, क्रूम, कच्छ आणि कच्छप. तुम्हाला कुर्म आणि कच्छप हे लक्षात ठेवायचं आहे. कृष्णाला समानार्थी शब्द आहे मुरलीधर, कन्हैयालाल, कन्हैया. देवकी पुत्र, मुरारी हे माहीतच आहे. त्यानंतर आहे कृपण, कंजूस. हिमटा शब्द लक्षात ठेवायचे. हिमटा. हिमटा म्हणजे अतिशय कंजूस. कंजूसीने सगळ्याच गोष्टी करणारा. त्यालाच आपल्या भाषेमध्ये आपण चिक्कू शब्द वापरत असतो. खून. खून म्हणजे काय, हत्या, मनुष्यवध. न रे नळाचा आहे. खून म्हणजे मनुष्यवध. खजिना, तिजोरी, भंडारा, कोश
आणि द्रव्यनिधी, तुम्हाला लक्षात ठेवायचं द्रव्यनिधी। खल म्हणजे काय, नीच, दुष्ट आणि दुर्जन। खग, आता ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा। आकाशामध्ये गमन करणारा जो कोणी असतो तो कोण असतो, पक्षी, त्यालाच म्हटलं जातं द्विज। द्विज, द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे काय, जन्माला आलेलं, एकदा अंड आणि अंड्यातून पिल्लू बाहेर येतं। त्यानंतर विहंग म्हणजे अवकाशामध्ये विहार करणारा। त्यानंतर पुढचे जे काही शब्द वगैरे आहे या शब्दामध्ये खून, मगाशी मी सांगितलं न रे नळाचा असेल तर मनुष्यवध होतो आणि न रे बाणेचा असेल तर चिन्ह, निशाणी, सांकेतिक चिन्ह याचा समावेश होतो। गणपती, आता गणपती बसलेले, गणपतीचं सीझन वगैरे आहे। गणेश, गजानन, विनायक, गजमुख, विघ्नहर्ता, लंबोदर, चिंतामणी। तर तुम्हाला 8 गणपती, चिंतामणी, लेण्याद्री, हे जे काही नावं आहेत, चिंतामणी, एकदंत आणि वक्रतुंड, तुम्हाला चिंतामणी आणि एकदंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ग्राम म्हणजे गाव। गरुड, खगेश्वर, ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारे, त्या आकाशात गमन करणारे पक्ष्यांचा राजा कोण आहे, गरुड आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, खगेंद्र, वैनतेय, द्विजराज। दुसरा हे शब्द काय आहे, द्विजराज, म्हणजे आकाश आणि पक्षी यांच्यावरती राज्य करणारा तो गरुड। त्याच्यानंतर आहे घर, भवन, सदन, गृह, निकेतन, आलय। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आलय, हिमालय, देवालय, मेघालय, अनाथालय, वस्त्रालय, कार्यालय। आता आलय म्हणजे काय, घर असा त्याचा अर्थ आहे। चांदणे, चंद्रिका, ज्योत्स्ना आणि कौमुदी। ज्योत्स्ना म्हणजे चांदणं, हे बऱ्याच वेळा परीक्षेला तुम्हाला यापूर्वी देखील विचारलेलं आहे। पुढे काय आहे, चंद्र। आता चंद्राचा विचार करत असताना सुधाकर, हिमांशु, सुधांशु, शशी, इंदू, इंदू, सोम, निशिनाथ, निशानाथ आणि रजनीनाथ आणि शशांक शब्द आहे। काय शब्द आहे, शशांक। यापूर्वी परीक्षेला तुम्हाला विचारलं होतं की शशांक हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, मग पर्याय दिले जातात सूर्य, चंद्र, समुद्र आणि यापैकी नाही, तर शशांक म्हणजे काय, चंद्र। मुख शशांक की शशांक मुख, म्हणजे मला नेमके मुखाबद्दल शंका आहे की चंद्राबद्दल शंका आहे हे मात्र नेमकं सांगता येत नाही। तर इंदू मिल, इंदू, त्याचबरोबर निशानाथ, रजनीनाथ आणि शशांक हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। सुधाकर पण लक्षात ठेवा। पुढे आहे जल। जल म्हणजे काय, पाणी, जीवन, नीर आणि उदक, सलील। तर मी त्याच्यावर उदक सोडलं, उदक म्हणजे पाणी आणि सलील, सलील म्हणजे पाणी। सलील आणि उदक हे दोन शब्द तुमच्या दृष्टिकोनातून कसे आहे, नवीन आहेत। जीवन, जीवन म्हणजे आयुष्य, पाणी आणि जल। जमीन, भूई आणि भूमी, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढे डोळा, नयन, चक्षु, नेत्र, लोचन, अक्ष आणि अवळू। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी जे काही कानडी शब्द वापरले, 40 कानडी शब्द वापरलेले आहे, त्याच्यामध्ये हा जो काही संस्कृत शब्द आहे अवळू, तर अवळू म्हणजे डोळा, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। जे माहीत आहे ते लक्षात नाही ठेवले तरी चालेल, परंतु जे तुम्हाला माहीत नाही ते व्हिडिओ स्टॉप करायचा, वहीमध्ये त्याचे समानार्थी शब्द लिहून घ्यायचे आणि वारंवार त्याचं वाचन केल्यानंतर हा भाग तुमच्या लक्षात राहणार आहे। आता बरेच विद्यार्थ्यांना वाटतं काय विरुद्धार्थी शब्द वाचायचे, काय समानार्थी शब्द वाचायचे, परंतु मित्रहो, मेरिटला येण्यासाठी आपल्याला एक मार्क अतिशय महत्त्वाचा आहे। आणि मग काय की जे मार्केटमधील पुस्तकामध्ये नाही ते आपण इथं देण्याचा प्रयत्न वगैरे करतोय, कारण मार्केटमधील पुस्तकं जर तुम्ही पाहिले तर समानार्थी शब्द आहेत नाही असं नाहीत, परंतु सर्वच शब्द त्याच्यामध्ये आहेत असं मात्र नाही। तर अवळं हा शब्द कशासाठी आहे, डोळ्यासाठी आहे। डोके, मस्तक, माथा, शीर्षासन आपण म्हणतो, शीर्ष म्हणजे डोकं, आसन म्हणजे डोक्यावरती आपण उभं राहतो, शीर्षासन। त्यानंतर शिर म्हणजे डोके आणि शिर म्हणजे नस। इथं लक्षात घ्या, पहिली जर शिर असेल ना, पहिली शिर, तर पहिली शिर म्हणजे आपली नस होते, लक्षात येतं ना, आणि दुसरी जर सी असेल तर ते काय होतं, मस्तक वगैरे होतं। आणि म्हणून शिर तुम्हाला लक्षात ठेवायचं, नेमकी शिर कोणतं विचारलेलं आहे ते। पहिली शिर असेल तर तुमची आमची रक्तवाहिनी, धमनी, नस म्हटलं जातं, आणि दुसरी सी असेल तर शीर्ष म्हणजे डोकं म्हटलं जातं। ढग, मेघ, घन, पयोधर, जलद, निरद आणि आभ्र। आभ्र, आभ्राच्छादित, आभ्र म्हणजे ढग, आभ्राच्छादित आकाश, आकाश आहे पण कसं, आभ्राच्छादित म्हणजे ढग। तलावाला शब्द आहे कासार, सारस, तडाख आणि कटाक। तडाग शब्द आहे बरं का, तडाग शब्द आहे, तडाग। तडाग म्हणजे काय, तलाव, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तलवारीला शब्द आहे समशर आणि खड्ग, तर तुम्हाला खड्गधारी, खड्ग लक्षात ठेवणं गरजेचं आहे। खड्ग म्हणजे एक प्रकारचं शस्त्र, ते आहे तलवार।
तोंडाला मुख, तुंड, आनन आणि वदन. वदन वदन शब्द आहे, वंदन नाही तर वदन, वदन शब्द आहे. वक्रतुंड, तुंड म्हणजे तोंड. दिवसाला शब्द वासर. आता दिन माहिती आहे तुम्हाला, वार पण माहिती आहे, परंतु अहिर्निसी आणि वासर हे जे काही दोन शब्द आहे, हे दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देऊळ, मंदिर, देवालय, राऊळ. राऊळाचीही घोष होता ज्ञानबा तुकाराम, राऊळाचीही वाट सुकाराम. संत तुकारामांनी, नामदेवांनी आपले जे काही चरित्र वगैरे आहे त्या चरित्रामध्ये, ग्रंथांमध्ये राऊळाचा उल्लेख केलेला आहे. देहाच्या संदर्भात तन, शरीर, तनु म्हणजे काया. तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी. तनु, तनु रामदासांचे शब्द वगैरे आहेत. तनु म्हणजे काय? देह. संस्कृत शब्द आहे. पूर्वीच्या काळी संस्कृत, आर्य लोक जे होते, आर्य लोकांची भाषा संस्कृत होती आणि महाराष्ट्रापासून उत्तर भारतामध्ये संस्कृत मोठ्या प्रमाणात बोलली जात होती आणि म्हणून मराठी भाषेवर संस्कृत भाषेचा मोठा पगडा पडलेला आहे, प्रभाव पडलेला आहे. मित्रहो, राजभाषा वेगळी, मातृभाषा वेगळी, त्याचबरोबर राष्ट्रभाषा वेगळी आणि प्रमाण भाषा वेगळी, हे आपण त्या ठिकाणी हे माहीत असणं गरजेचं आहे. तर हा तनु हा शब्द हा तत्सम आहे. धनुष्य, धनु, चाप, कामठा, कोदंड आणि कारमुक. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? कारमुक लक्षात ठेवायचं आहे, कारमुक. पुढे काय आहे? डोळा. तर पुढचा जर भाग पाहिला तर पुढच्या भागामध्ये मित्र बाप, वडील, जनक, तात, जन्मदात आणि पिता. तुम्हाला लक्षात ठेवायचं तात. आता तात आणि तांत. तात म्हणजे काय? तात म्हणजे पिता आणि तांत, तांत अनुस्वार जर दिला तर धागा किंवा दोरा वगैरे होतो. त्यानंतर आहे भाऊ, बंधू, भ्राता, सहोदर. तुम्हाला लक्षात ठेवायचे सहोदर. सहोदर म्हणजे एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेली जी बाळ वगैरे आहे त्यांना काय म्हटलं जातं? सहोदर. भुंगा, मिलिंद, भ्रमर, आली आणि मधुप. मधुप, मधुप. आता मध म्हणजे मध गोळा करणारे जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं? मधुप या नावाने म्हटलं जातं. किंवा आली, त्याचबरोबर भ्रमर म्हणजे भ्रमण करणारा. मित्र, स्नेही, सखा, सोबती, दोस्त आणि सवंगडी. कृष्णाचे कोण होते? सवंगडी होते. हे आपल्याला स्नेही, सखा. त्याचबरोबर मुनी, ऋषी आणि साधू. साधू म्हणजे सहा विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे ज्याने धुतलेले आहे त्याला काय म्हटलं जातं? साधू म्हटलं जातं, मुनी म्हटलं जातं. मुलगी, नंदिनी. नंदिनी शब्द कसा आहे? नंदिनी. कन्या, तनुजा, सुता, दुहिता, दोन्ही घरचं हित जपणारी. आत्मजा, तनया. ज्यावेळेस आपण मंगलाष्टक वगैरे म्हणतो तर मंगलाष्टकामध्ये हे संस्कृत शब्द वापरलेले आहेत. मुलगा, तनुज, आत्मज. जसं मुलगी आत्मजा तसं मुलगा आत्मज. जसं इथं तनुजा तसं मुलगा काय आहे? तनय. सूत म्हणजे मुलगा आणि सुता म्हणजे मुलगी. तर हे शब्द तुम्हाला या ठिकाणी मुलगा आणि मुलगी याच्यामधला जो फरक वगैरे आहे, शब्दांमधील जे कानामात्रा वेलांटी आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. परत एकदा पहा. सुता म्हटल्यानंतर मुलगी, सूत म्हटल्यानंतर मुलगा, तनुजा म्हटल्यानंतर मुलगी, तनय म्हटल्यानंतर मुलगा, आत्मजा म्हटल्यानंतर मुलगी आणि आत्मज म्हटल्यानंतर मुलगा. युद्ध, संग्राम, लढाई, समर, संघर्ष. यज्ञ, याग, होम, मग. रस्ता, पथ, वाट. त्यानंतर आहे राग, क्रोध, संताप, कोप आणि त्वेष. तुम्हाला लक्षात ठेवायचं कोप. कोप म्हणजे रागीट स्वभाव. त्यानंतर राजाला शब्द आहे नरेंद्र, भूपती, नरेश, नूप आणि भूपाल. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं भूपाल आणि नरेंद्र. नरेंद्र, देवेंद्र हे कशाची नावं आहेत? राजांची नावं वगैरे आहेत. रात्रला यामिनी, तीच चैत्र यामिनी. यामिनी म्हणजे रात्र. निशा म्हणजे रात्र. रजनीनाथ, रजनीनाथ म्हणजे कोण होतोय? चंद्र होतो, पण रजनी म्हणजे काय? रात्र होतोय. राजा, राजाला शब्द आहे तुमच्या आमच्या परिचयाचा आता लोकपाल नियुक्ती. लोकपाल, भूमिपाल, पृथ्वीपती, नृप आणि भूप. नृप आणि भूप हे राजाचे काय आहे? समानार्थी शब्द आहे, पण लोकपाल आणि भूमिपाल हे दोन शब्द तुम्हाला परिचित करून घेण्याचं गरजेचं आहे. लोकपाल आणि भूमिपाल. लक्ष्मीला शब्द आहे रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी आणि श्री. इथं पहा, हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलाय. श्री, श्री म्हणजे काय? सत्ता, संपत्ती, पैसा आणि प्रतिष्ठा.
पण हे कशाला समानार्थी शब्द आहे? लक्ष्मीला. इंदिरा गांधी, इंदिरा गांधीचं नाव काय होतं? इंदिरा. पण इंदिरा म्हणजे काय? लक्ष्मी. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, पैसा आणि प्रतिष्ठा आहे, खरोखरच त्यांच्याकडे पण होता, म्हणूनच तिच्या म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा हे नाव ठेवलेलं आहे लक्ष्मी बरं का. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. विष्णू, रमापती, चक्रपाणी, केशव, नारायण, माधव आणि गोविंद. केशवा, माधवा कशाची नावं आहेत? विष्णूची नावं आहेत. वानर, माकड, त्याचबरोबर इथं शाखा मृग शब्द आहे. काय शब्द आहे पा? शाखा. शाखा मृग. शाखा मृग. शाखा म्हणजे झाडाच्या फांद्या आणि मृग म्हणजे झाडाच्या फांद्यावर धावणारा, त्याला काय म्हटलं जातं? माकड किंवा वानर. वस्त्र. वस्त्र शब्द आहे. वस्त्र. वस्त्र म्हणजे वसन, कपडा किंवा पट. तुम्हाला लक्षात ठेवायचे, पट म्हणजे वस्त्र आणि वसन म्हणजे वस्त्र. शंकराला समानार्थी शब्द आहे भालचंद्र, महेश, रुद्र, महादेव, नीलकंठ. तुम्हाला लक्षात ठेवा दिगंबर. दिगंबर. त्याचबरोबर त्र्यंबक, सांब आणि त्रिनेत्र. 3 नेत्र असलेला असा तो कोण आहे? शंकर. समुद्राला समानार्थी शब्द आहे सिंधू, सागर, उदधी, अंबुधी. तुम्हाला लक्षात ठेवायचे अंबुधी, पयोधी, जलधी आणि वारी राशी. अंबू म्हणजे काय? पाणी आणि ध म्हणजे पाणी धारण करणारा. पयोधी, पय म्हणजे पाणी आणि ध म्हणजे धारण करणारा. अर्णव म्हणजे बोलती जे अर्णव, पियुषांचे. अर्णव म्हणजे समुद्र. ज्ञानेश्वरी मधला शब्द आहे. सिंहाला पण समानार्थी शब्द आहे पंचानन, वनराज, मृगराज, केसरी आणि मृगेंद्र. इथं शब्द आहे शार्दूल. काय शब्द आहे? शार्दूल. शार्दूल म्हणजे देखील काय? सिंह. सोन्याला समानार्थी शब्द कांचन, हेम, हिरण्य, कनक. कनक. कनक आणि हेम हे 2 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हाताला समानार्थी शब्द आहे हस्त, कर, पाणी, भुज आणि बाहू. सूर्याला समानार्थी शब्द सविता, भास्कर. काय शब्द आहे? भास्कर. रवी, मित्र. तुम्हाला लक्षात ठेवायचे आदित्य, अर्क, दिनकर, प्रभाकर आणि दिवाकर, वासरमणी आणि चंडास्यू. सूर्याची जे काही 12 नावं आहेत, या 12 नावापैकी ही नावं दिलेली आहेत. वल्लरी, वेल आणि लता. वस्त्र. वस्त्र शब्द आहे वसन, पट किंवा अंबर. तुम्हाला पट शब्द लक्षात ठेवायचे, डबल आलेला आहे तो, तरी लक्षात घ्या. वीज, चपला, तडीत, बिजली, विद्युत आणि सौदामिनी. तुम्हाला लक्षात ठेवायचे तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार आणि सौदामिनी हे 2 शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शक्तीला ताकद, जोम, जोर आणि सामर्थ्य. शेतकरी, कृषीवल शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे, कृषक आणि कृषीवल. सह्याद्रीला सह्याद्री पर्वत, सह्याचल आणि सह्यगिरी हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे स्त्री. स्त्रीला समानार्थी शब्द आहे अबला. अबला म्हणजे स्त्री, महिला, ललना, वनिता आणि नारी. अंगना आणि कामिनी. तूच चैत्र कामिनी. कामिनी आणि अंगना हे 2 शब्द वेगळे वाटतात, हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. हत्तीला गज, कुंजर, सारंग किंवा नाग. हुडीला नाव आणि नौका. सेम म्हणजे कल्याण, हित किंवा कुशल. हे हित तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि ज्ञाता म्हणजे सुज्ञ, शहाणा, जाणकार, तज्ञ आणि ज्ञानी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानाचा राजा असलेली ज्ञानेश्वर माऊली. माऊली म्हणजे ज्ञानदेव. ज्ञानाचा देव तो कोण? ज्ञानदेव. अशा पद्धतीने मित्रो आज आपण समानार्थी शब्द आणि त्याचे पर्यायी शब्द याचा आपण विचार केलेला आहे. परीक्षेला तुम्हाला एखादा समानार्थी शब्द दिला जाईल, खाली 4 पर्याय दिले जातील, योग्य पर्यायाची तुम्हाला निवड करायची आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, आत्तापर्यंत पोलीस भरतीमध्ये आणि सरळ सेवेला प्रश्नपत्रिकेमध्ये जे जे शब्द विचारलेले होते त्यातील शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. बरेच जण वाचत असतात, परंतु जे आपल्याला माहीत आहे ते सर्वांनाच माहीत असतं, परंतु जे माहीत नाही ते शब्द माहीत करून घेणं गरजेचं वगैरे होतं. आणि म्हणून आज आपण हा भाग अभ्यासला. यानंतर पुढील भागामध्ये आपण पुढील घटकाचा म्हणजेच विरुद्धार्थी शब्द किंवा सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द याचा विचार करणार आहोत. काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारत चला, व्हॉट्सअपवर विचारत चला. आणि आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे क्लास आपल्याकडे चालतात. तुम्ही कोणत्याही प्रकारे ऑफलाईन ऑनलाईन मार्गदर्शन घेऊ शकता. धन्यवाद मित्र.